राज्यभरात गारपिटीचा पिकांना तडाखा बसलाय, त्यामुळे बळीराजा हतबल झालाय। याच गारपिटीमुळे झालेल्या नुकसानाचा मुद्दा आज सभागृहातही उपस्थित करण्यात आला। 24 तास वीज शेतीला देऊ असं मुख्यमंत्री म्हणाले होते, त्याचं काय झालं असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी सरकारला विचारला। तसंच याच प्रश्नाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काय प्रतिक्रिया दिली ती सुद्धा पाहूया। अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये शेती पिकाचं नुकसान झालं। 2-2 फूट त्या ठिकाणी गारपीट त्या ठिकाणी जमा झाली अध्यक्ष महाराज, आणि याच्यावर एसआयटी लावावं लागतं। या माईक सिस्टीमवर एसआयटी लावावं लागेल। माननीय उपमुख्यमंत्री आमचे दिलदार आहेत, ते त्यांनी आता आणलं तर ते 12 तास नाही 24 तास पण शेतकऱ्यांना शेतीच्या पंपाला विद्युत देतील, आणि हे झालेल्या नुकसान भरपाईचं तातडीनं मदत करणं हा त्याच्यातला एक महत्त्वाचा भाग आहे अध्यक्ष महाराज। अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे स्थगनवर असं उत्तर द्यायचं नसतं, पण नानाभाऊ प्रदेशाध्यक्ष असल्यामुळे आणि विषय महत्त्वाचा असल्यामुळे तात्काळ त्या संदर्भातले आदेश दिलेले आहेत, आणि नुकसान भरपाईची जी काही त्या ठिकाणी म्हणजे नुकसानीचा जो तक्ता आहे तो मागवून घेतलेला आहे, आणि अशा परिस्थितीमध्ये नानाभाऊ आपण स्टँडिंग ऑर्डर्स प्रमाणे तात्काळ मदत करतो, त्यामुळे ती मदत निश्चितपणे करण्यात येईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।